धन्यवाद। श्रीमती प्रतिभा धानोकर, बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद आपके सहयोग के लिए। अजय सिंह लोधी जी, धन्यवाद। अध्यक्ष महोदय, नारी शक्ती वंदन अधिनियमावरती बोलण्याकरता मी आपल्यासमोर उभी आहे। 1987 मध्ये आदरणीय राजीवजीने हे बिल आणलं होतं आणि या बिलावरती जवळपास 37 वर्षानंतर आता चर्चा होत आहे। खरं तर आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना आदरणीय म्हणजे जे पक्षाचे असतील, काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीच्या विचारांच्या सगळ्याच लोकांनी आतापर्यंत महिलांना प्रामाणिक न्याय देण्याचा प्रयत्न केला। त्यात आपण बघितलं असेल की 1994 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी 33% आरक्षण हे विधानसभेत स्थानिक स्वराज्य संस्थेत मंजूर केलं। त्याच्यानंतर 2011 मध्ये आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी 50% आरक्षणाचा लाभ या सगळ्या माता भगिनींना त्या ठिकाणी दिला। आणि त्यानंतर आपण पाहिलं की आजच्या या बिलाच्या विरोधात आम्ही अजिबात नाही, पण आज या महत्त्वपूर्ण विधेयकावर बोलत असताना महिलांच्या सशक्तीकरणाच्या विरोधात आम्ही नाही, पण महिलांच्या अधिकाराची ही लढाई आम्ही सतत लढत आहोत आणि ही लढाई लढत असताना आम्हाला आरक्षणाची गरज अजिबात नाही। आज आपण बघितलं असेल की आरक्षण नसताना देखील या देशाच्या पंतप्रधान म्हणून इंदिराजींना काम केलं, या देशाच्या राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील असतील, या महिलांनी सक्षमपणे काम केलं। आज या ठिकाणी आम्ही खासदार म्हणून आहो, वर्षाताई असतील, मी असतील, आम्ही आमदार देखील झालो, तर आम्ही सर्वसाधारण गटातून लढून आमदार झालो आणि कदापि आम्हाला आरक्षणाची गरज पडली नाही। आणि तेवढी ताकद आमच्यात आजही आहे की आम्ही पुरुषाच्या विरोधात लढून, पुरुषाच्या ठिकाणी लढून आपण पाहिलं असेल की एखाद्या महिलेचं आरक्षण असेल तर त्या ठिकाणी पुरुष लढू शकत नाही, मात्र आज 50% नाही तर आम्हाला 100% आरक्षण आहे, कारण पुरुषाच्या ठिकाणी लढून देखील आम्ही या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आलो। आज माझा प्रश्न आहे की खरंच हे बिल महिलांना अधिकार देणारा आहे की फक्त महिलांना दिखावा महिला आरक्षणाचं करणारं हे बिल आहे। माननीय अध्यक्ष महोदय, सरकार म्हणताय की 33% आरक्षण देणार, पण त्याला जोडून जनगणना आणि सीमांकन देखील आपण जोडून दुसरे 2 विधेयक देखील या ठिकाणी पारित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करत आहे। माझे काही प्रश्न या ठिकाणी आहे की खरंच जनगणना या ठिकाणी कधी होणार आहे आणि सीमांकन देखील कधी होणार आहे। आपण बघितलं असेल की 2011ला जनगणना झाली, त्या 2011च्या जनगणनेवरतीच आता आपण हे बिल पास करत आहोत। 23 मध्ये जो ठराव या ठिकाणी झाला आणि काल रात्री जे बिल या ठिकाणी आलं, काल रात्री जे नोटिफिकेशन निघालं, नोटिफिकेशन मध्ये असं आहे की ॲज इट इज जशानं तसं आरक्षण राहील, मतदारसंघ वाढणार नाही, मात्र मतदारसंघामध्ये फेरबदल आपण या ठिकाणी करणार आहे। म्हणजे कुठंतरी ओबीसींना डावलून या ठिकाणी ही जनगणना आपली होणार आहे। या विधेयकामध्ये ओबीसी महिलांसाठी काही वेगळी व्यवस्था देखील आपल्याला दिसत नाही, जेव्हा की देशाची सगळ्यात मोठी संख्या, अध्यक्ष महोदय आता बोलायला लागली, किमान 2 मिनिटं वेळ अजून, जेव्हा देशाची सर्वात मोठी संख्या ही ओबीसी मधून येत आहे, त्या महिलांना प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवण्याचा कट हा भाजपाचा या ठिकाणी दिसत आहे। सामाजिक न्याय आणि विचारांच्या विरोधात आहे। आरक्षण हे फक्त 15 वर्षासाठी आपण केलं, म्हणजे या ठिकाणी काम करणाऱ्या महिला या फक्त 15 वर्षासाठी मर्यादित आहे का, याचा देखील विचार आपण केला पाहिजे। आज या सभागृहात निवडून आलेल्या सगळ्या लोकप्रतिनिधी या आरक्षणाच्या भरोशावर निवडून आल्या नाही, त्यांच्या स्वतःच्या ताकदीच्या भरोशावर या सभागृहात निवडून आल्या। म्हणून आम्हाला आरक्षण नको, खऱ्या अर्थानं द्यायचं असेल तर संरक्षण आपण या ठिकाणी द्यावं। आज जे अत्याचार महिलांवरती होत आहे, आज मिनिटाला महिलांवरती अत्याचार होत आहे, महिला अत्याचाराचे प्रकरण होत आहे, त्याच्यासाठी संरक्षण आपण का देणार, हे पहिल्यांदा आपण या ठिकाणी हे सिद्ध केलं पाहिजे। या देशात आपण पाहिलं असेल की महिलांच्या नावावरती आपण अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून येतो आणि निवडून येत असताना माझी आपल्याला विनंती आहे की निवडून आल्यानंतर आता कुठेतरी आदरणीय राहुलजी आणि आदरणीय प्रियंकाजीचं नेतृत्व हे देशातील लोक मान्य करत आहे आणि या नेतृत्वाची भीती आपल्याला 29 मध्ये होत आहे। म्हणून आपण कुठेतरी विशेष सत्र में हाँ बोले जी बहुत महत्वपूर्ण विषय पर बोलने का मौका दिया।